आई सारखी मायाळू आईच, तर या वाक्यात कुठला अलंकार असणार आहे तो आपल्याला उत्तरात कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे। श्लेष, अनन्वय, स्वभावोक्ती आणि दृष्टांत। आई सारखी मायाळू आईच, तर हा कुठला अलंकार आहे? अनन्वय अलंकार आहे। तर अनन्वय अलंकार म्हणजेच काय, तर ट्रिक काय निघते आपली, अन्य नाही। अनन्वय म्हणजे अन्य नाही, तुलना करण्यासाठी दुसरं कोणीच नाहीये, म्हणजे आईची तुलना आई बरोबरच करावी लागली, कारण आई सारखी मायाळू दुसरं कोणीच नाहीये, त्याच्यामुळे तिची तुलना तिच्याशीच। उपमेयाची तुलना जेव्हा उपमेया बरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो। आता महत्वाचा मुद्दा असा आहे की सारखा, सारखी, सारखे हे शब्द उपमा अलंकारामध्ये सुद्धा आहेत, अनन्वय मध्ये सुद्धा आहेत। मग फरक कसा लक्षात ठेवायचा, तर उपमा अलंकारामध्ये जेव्हा सारखी, सारखा शब्द येतो तेव्हा लक्षात ठेवायचं, ऑब्झर्वेशन करायचं की वाक्यामध्ये जे दोघं उपमेय उपमान दिलेले असतात ते दोघं वेगवेगळे असतात, पण अनन्वय अलंकारामध्ये ते दोघे सारखे सारखे असतात। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।